नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत येणारा घटक म्हणजेच 75वा प्रजासत्ताक दिन हा घटक अभ्यासणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या घटकावरती येणारे सर्व संभाव्य प्रश्न वन लाइनर मध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी, सर्व सरळ सेवा परीक्षांसाठी खूप महत्त्वाचा आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, 26 जानेवारी 2024 रोजी कितवा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला? तर 75वा 26 जानेवारी 2024 रोजी 75वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। नेक्स्ट आहे, 2024च्या प्रजासत्ताक दिनाची थीम काय होती? तर याचे उत्तर असणार आहे विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी। 2024च्या प्रजासत्ताक दिनाची थीम होती विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी। नेक्स्ट आहे, 2024 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये प्रमुख पाहुणे कोण होते? तर इमॅन्युअल मॅक्रॉन हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष 2024च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तर फ्रान्सचे प्रमुख पाहुणे म्हणून त्यांची उपस्थिती ही त्यांची 6व्या क्रमांकाची आहे। म्हणजेच आजपर्यंत 6 वेळा फ्रान्स देशाचे राष्ट्राध्यक्षांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आलेले आहे। नेक्स्ट आहे, प्रजासत्ताक दिन परेड 2024 मध्ये कोणत्या देशाच्या संचलन दलाचा समावेश करण्यात आला? तर याचे उत्तर असणार आहे फ्रान्स। प्रजासत्ताक दिन परेड 2024 मध्ये फ्रान्स देशाच्या संचलन दलाचा समावेश करण्यात आला। नेक्स्ट आहे, फ्रेंच मार्चिंग तुकडीमध्ये किती भारतीयांचा सहभाग होता? तर फ्रेंच मार्चिंग तुकडीमध्ये 6 भारतीयांचा सहभाग होता। नेक्स्ट आहे, तर या फ्रेंच मार्चिंग तुकडीचे नेतृत्व कोणी केले? तर कमांडर कॅप्टन नोएल लुईस। नेक्स्ट आहे, प्रजासत्ताक दिन परेड 2024 साठी विशेष अतिथी म्हणून कोणाला आमंत्रित करण्यात आले? त्याचे उत्तर असणार आहे 1500 शेतकऱ्यांना। प्रजासत्ताक दिन परेड 2024 साठी विशेष अतिथी म्हणून 1500 शेतकऱ्यांना आमंत्रित करण्यात आले। नेक्स्ट आहे, 75व्या प्रजासत्ताक दिन 2024च्या परेडमध्ये कोणाच्या भूमिकेवर अधिक लक्ष केंद्रित केले गेले? किंवा असेही प्रश्न येऊ शकतो की 75व्या प्रजासत्ताक दिन 2024 परेडमध्ये कोणाला जास्त महत्त्व देण्यात आले किंवा कोण केंद्रित होते? तर याचे योग्य उत्तर असणार आहे महिला शक्ती। तर 75व्या प्रजासत्ताक दिन 2024 परेडमध्ये महिला शक्तीवरती लक्ष केंद्रित करण्यात आले। पहिल्यांदाच 2024 प्रजासत्ताक दिन परेडमध्ये किती महिलांनी भारतीय वाद्य वाजवून महिला कलाकारांद्वारे परेडला सुरुवात करण्यात आली? तर याचे उत्तर असणार आहे 100। तर 2024च्या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये पहिल्यांदाच 100 महिलांनी भारतीय वाद्य वाजवून महिला कलाकारांद्वारे परेडला सुरुवात करण्यात आली। नेक्स्ट आहे, संरक्षण मंत्रालयाने शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने 2024च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा एक भाग म्हणून वीरगाथा प्रकल्पाची कितवी आवृत्ती आयोजित केली? तर याचे उत्तर आहे 3री। 2024च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यामध्ये वीरगाथा प्रकल्पाची 3री आवृत्ती आयोजित करण्यात आली होती। नेक्स्ट आहे, 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणत्या मंत्रालयाअंतर्गत भारत पर्वाचे आयोजन करण्यात आले? तर याचे उत्तर असणार आहे पर्यटन मंत्रालय। 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पर्यटन मंत्रालयाद्वारे किंवा पर्यटन मंत्रालयाअंतर्गत भारत पर्वाचे आयोजन करण्यात आले होते। नेक्स्ट आहे, प्रजासत्ताक दिन परेड 2024 साठी प्रथमच लष्कर, नौदल आणि हवाई दलातील सहभागी महिलांच्या तिरंगी तुकडीचे नेतृत्व कोणी केले? तर याचे उत्तर आहे कॅप्टन संध्या। तर 2024 परेडमध्ये प्रथमच लष्कर, नौदल आणि हवाई दलातील सहभागी महिलांच्या तिरंगी तुकड्याचे नेतृत्व कॅप्टन संध्या यांनी केले। नेक्स्ट आहे, 75व्या प्रजासत्ताक दिन संचलनात हवाई दलाच्या तुकडीचे नेतृत्व कोणी केले? तर याचे योग्य उत्तर आहे रश्मी ठाकूर। नेक्स्ट आहे, 75व्या प्रजासत्ताक दिन संचलनात हवाई दलाच्या महिला अग्निवीरांच्या तुकडीचे नेतृत्व कोणी केले? तर हवाई दलाच्या महिला अग्निवीरांच्या तुकडीचे नेतृत्व सृष्टी वर्मा यांनी केले। नेक्स्ट आहे, 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधून कर्तव्य पथावर किती झाकी काढण्यात आल्या किंवा किती चित्ररथ काढण्यात आले? तर याचे उत्तर असणार आहे 16। तर हे 16 राज्य आहेत अरुणाचल प्रदेश, हरियाणा, मणिपूर, मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, लडाख, तमिळनाडू, गुजरात, मेघालय, झारखंड, उत्तर प्रदेश आणि तेलंगणा। नेक्स्ट आहे, 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात केंद्रीय मंत्रालय आणि विभागांनी कर्तव्यपथावर किती झाक्या किंवा चित्ररथ काढल्या होत्या? तर याचे उत्तर असणार आहे 9। म्हणजे एकूण राज्य आणि केंद्रीय मंत्रालय असे दोन्हींचे मिळून 25 चित्ररथ काढले होते।
नेक्स्ट आहे 30 जानेवारी 2024 रोजी सर्वोत्कृष्ट मार्चिंग तुकडी आणि झाकीसाठी पुरस्कार कोणी प्रदान केले? तर संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी 30 जानेवारी 2024 रोजी सर्वोत्कृष्ट मार्चिंग तुकडी आणि झाकीसाठी पुरस्कार प्रदान केले. नेक्स्ट आहे 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात न्यायाधीशांच्या पसंतीच्या श्रेणीमध्ये कोणत्या राज्याची झाकी प्रथम स्थानावर राहिली? तर याचे उत्तर आहे ओडिसा. तर 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात न्यायाधीशांच्या पसंतीच्या श्रेणीमध्ये ओडिसा राज्याची झाकी प्रथम स्थानावर राहिली. तर ओडिसा राज्याच्या झाकीची थीम काय होती? महिला सशक्तीकरण तसेच राज्याच्या समृद्ध हस्तकला आणि हातमाग क्षेत्राचे चित्रण. नेक्स्ट तर दुसऱ्या क्रमांकावरती राहिलेली आहे गुजरात राज्याची झाकी. त्याची थीम होती धोरडो पर्यटन गावाचे प्रदर्शन करणारी झाकी. तिसऱ्या क्रमांकावरती राहिलेले आहे तमिळनाडू. तर त्याची थीम होती प्राचीन तमिळनाडूची कुडावलाई प्रणाली लोकशाहीची जननी. नेक्स्ट आहे 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात न्यायाधीशांच्या पसंतीच्या श्रेणीमध्ये तिन्ही सैन्यातील सर्वोत्तम मार्चिंग तुकडीमध्ये कोणत्या तुकडीची निवड करण्यात आली? तर शीख रेजिमेंटची तुकडी ही न्यायाधीशांच्या पसंतीच्या श्रेणीमध्ये तिन्ही सैन्यातील सर्वोत्तम मार्चिंग तुकडीमध्ये समावेश करण्यात आला किंवा निवड करण्यात आली. नेक्स्ट आहे 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात न्यायाधीशांच्या पसंतीच्या श्रेणीमध्ये CAPF व इतर सहाय्यक दलातील तुकडीमध्ये कोणत्या तुकडीची निवड करण्यात आली? तर दिल्ली पोलिसांची महिला मार्चिंग तुकडी. नेक्स्ट आहे 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात कोणत्या राज्याच्या झाकीने लोकप्रिय पसंती श्रेणीत अव्वल स्थान पटकावले? आधी जे पाहिले ते आपण न्यायाधीशांच्या पसंतीच्या श्रेणीमध्ये पाहिले आणि हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये राज्याच्या लोकप्रिय पसंती श्रेणीमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. तर याचे योग्य उत्तर आहे गुजरात या झाकीने आणि त्याची थीम होती धोरडो पर्यटन गावाचे प्रदर्शन करणारी झाकी. नेक्स्ट आहे दुसऱ्या क्रमांकावरती राहिलेले आहे उत्तर प्रदेश आणि याची थीम होती विकसित भारत समृद्ध वारसा. आणि तिसऱ्या क्रमांकावरती राहिलेले आहे आंध्र प्रदेश. याची थीम होती शालेय शिक्षणात परिवर्तन विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवणे. नेक्स्ट आहे 2024 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी लोकप्रिय निवड श्रेणीमध्ये कोणत्या मंत्रालयाच्या झाकीने अव्वल स्थान पटकावले? तर याचे उत्तर आहे सांस्कृतिक मंत्रालय आणि याची थीम होती मदर ऑफ डेमोक्रेसी. आणि दुसऱ्या क्रमांकावरती राहिलेले आहे गृह मंत्रालय आणि याचे थीम होती दोलायमान गावांचे चित्रण. नेक्स्ट आहे 2024 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी लोकप्रिय निवड श्रेणीमध्ये तिन्ही सैन्यातील सर्वोत्तम मार्चिंग तुकडीमध्ये कोणत्या तुकडीची निवड करण्यात आली? तर याचे उत्तर आहे राजपुताना रायफल्स रेजिमेंटची मार्चिंग तुकडी. नेक्स्ट आहे 2024 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी लोकप्रिय निवड श्रेणीमध्ये CAPF आणि इतर सहाय्यक दलांमध्ये सर्वोत्तम मार्चिंग तुकडीमध्ये कोणत्या तुकडीची निवड करण्यात आली? तर CRPF महिला मार्चिंग तुकडी. नेक्स्ट आहे प्रजासत्ताक दिन 2024च्या परेडमध्ये कोणत्या झाकीला विशेष पुरस्कार देण्यात आला? तर केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या झाकीला विशेष पुरस्कार देण्यात आला आणि याची थीम होती सेंट्रल विस्टा विकसित भारताचे प्रतिबिंब. नेक्स्ट आहे प्रजासत्ताक दिन 2024 परेडमधील कोणत्या नृत्याला विशेष स्मृती चिन्ह देण्यात आले? तर वंदे भारतम नृत्य समूहाला या परेडमध्ये विशेष स्मृती चिन्ह देण्यात आले. नेक्स्ट आहे 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात कर्तव्य पथावर यावर्षी महाराष्ट्राच्या वतीने कोणत्या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर करण्यात आला? तर याचे उत्तर आहे भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज. नेक्स्ट आहे नवी दिल्ली येथे पहिला प्रजासत्ताक दिन कधी साजरा करण्यात आला? तर नवी दिल्ली येथे पहिला प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 1950 रोजी साजरा करण्यात आला. भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? तर याचे उत्तर असणार आहे 26 नोव्हेंबर 1949 रोजी. नेक्स्ट आहे भारत एक सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक कधी बनला? तर याचे उत्तर आहे 26 जानेवारी 1950. कारण स्वीकारली 1949 मध्ये आणि ती लागू करण्यात आली 26 जानेवारी 1950 रोजी आणि 26 जानेवारी रोजी भारत एक सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक देश बनला. नेक्स्ट आहे भारताची संविधान सभा कोणत्या योजनेनुसार तयार करण्यात आली होती? तर याचे उत्तर आहे कॅबिनेट मिशन योजना. नेक्स्ट आहे प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करणारे भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. नेक्स्ट आहे भारतीय संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. नेक्स्ट आहे संविधानाच्या मसुदा समितीसमोर प्रस्तावना कोणी मांडली? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधानाच्या मसुदा समितीसमोर प्रस्तावना मांडली.
नेक्स्ट आहे भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट आहे संविधानाचा मसुदा कोणी तयार केला? तर BN राव यांनी संविधानाचा मसुदा तयार केला होता. नेक्स्ट आहे भारतीय संविधान सभेत एकूण महिला सदस्यांची संख्या किती होती? तर याचे एक उत्तर असणार आहे 15. नेक्स्ट आहे संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष होते. नेक्स्ट आहे संविधान निर्मिती प्रक्रियेला किती वेळ लागला? तर 2 वर्ष 11 महिने 18 दिवस संविधान निर्मिती प्रक्रियेला लागले. नेक्स्ट आहे भारतीय राज्यघटनेचा आत्मा कोणाला म्हणतात? तर प्रस्तावनेला भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हटले जाते. नेक्स्ट आहे भारतीय संविधान सभेने भारतीय राष्ट्रध्वज कधी स्वीकारला? तर 22 जुलै 1947 रोजी भारतीय संविधान सभेने भारतीय राष्ट्रध्वज स्वीकारला. नेक्स्ट आहे प्रजासत्ताक दिनी परेड दरम्यान लष्करी सलामी कोण घेते? तर राष्ट्रपती हे प्रजासत्ताक दिनी परेड दरम्यान लष्करी सलामी घेतात. नेक्स्ट आहे राज्यघटना लागू होण्यापूर्वी भारताचा कारभार कोणत्या कायद्यानुसार चालत होता? तर भारत सरकार कायदा 1935. नेक्स्ट आहे प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींना किती तोफांची सलामी दिली जाते? तर 21 तोफांची सलामी दिली जाते. नेक्स्ट आहे प्रजासत्ताक दिनाची परेड कोठून सुरू होते? तर राष्ट्रपती भवन पासून प्रजासत्ताक दिनाची परेड सुरू होते. नेक्स्ट आहे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सकाळी पंतप्रधान कोठे आदरांजली वाहतात? तर अमर जवान ज्योतिबार मेमोरियल वरती प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सकाळी पंतप्रधानांद्वारे आदरांजली वाहिली जाते. नेक्स्ट आहे प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो? तर या दिवशी संविधान लागू करण्यात आले म्हणून 26 जानेवारी दिवशी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. नेक्स्ट आहे प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होणारा सर्वोच्च दर्जाचा लष्करी अधिकारी कोण आहे? तर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे CDS. तर विद्यार्थी मित्रांनो कमेंट करून सांगा की सध्याचे CDS कोण आहेत. नेक्स्ट आहे बीटिंग रिट्रीट सोहळा का साजरा केला जातो? तर प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाची समाप्ती करण्यासाठी बीटिंग रिट्रीट हा सोहळा साजरा केला जातो. भारतीय राज्यघटनेतील प्रजासत्ताक व्यवस्था कोणत्या देशातून घेण्यात आली आहे? तर फ्रान्स या देशातून घेण्यात आलेली आहे प्रजासत्ताक व्यवस्था. नेक्स्ट आहे पहिला प्रजासत्ताक दिन सोहळा कुठे आयोजित करण्यात आला? तर आयर्विन स्टेडियम. नेक्स्ट आहे प्रजासत्ताक दिना दिवशी भारतीय ध्वज कोण फडकावतो? तर राष्ट्रपती फडकवतात प्रजासत्ताक दिना दिवशी भारतीय ध्वज. नेक्स्ट आहे प्रजासत्ताक दिन परेड दरम्यान राष्ट्रगीत किती वेळा वाजवले जाते? तर 2 वेळा वाजवले जाते प्रजासत्ताक दिन परेड दरम्यान राष्ट्रगीत. नेक्स्ट आहे प्रजासत्ताक दिन परेडचे आयोजन कोठे करण्यात येते? तर याचे योग्य उत्तर आहे कर्तव्यपथ. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रजासत्ताक दिनाविषयी सर्व माहिती पाहिलेली आहे. तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.